अभयची बाजू. त्या दिवशी मी कॉलेज कॅन्टीनमध्ये मित्रांबरोबर गेलो होतो. एका कोपऱ्यात एक मुलींचा ग्रुप कॉफी पीत बसला होता. त्यात एक मुलगी नवीनच दिसत होती. ती बहुधा दुसऱ्या कॉलेजमधून इकडे कोणाला तरी भेटायला आलेली असावी. माझा अंदाज बरोबर होता. पाहता क्षणी ती मुलगी मला आवडली होती. ती गेल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला ती कोण होती म्हणून विचारलं. रुपालीची ती खास मैत्रीण होती. 10वी पर्यंत दोघी एका शाळेत होत्या. नंतर रुपाली आमच्या कॉलेजात आली आणि पूनम दुसऱ्या कॉलेजात गेली. दोघी एकाच सोसायटीमध्ये राहत होत्या. मी खोदून खोदून जास्त चौकशी करतो असे पाहिल्यावर रुपालीने विचारले, काय रे, तिच्या प्रेमात पडलास की काय? त्यावर मी कसेनुसे हसू नाही असे म्हणालो. त्यावर रुपाली मिश्किलपणे हसली. दुसऱ्या दिवशी भेटल्यानंतर मी तिला पूनमबद्दल जास्त माहिती विचारली. तिचे वडील एका ऑफिसमध्ये हेड क्लार्क म्हणून काम करीत होते. मी तिला माझी पूनमशी ओळख करून दे म्हणून सांगितले. 4 दिवसांनी रुपालीने एका बागेत मला संध्याकाळी 6 वाजता बोलवले. त्याचवेळी रुपाली पूनमला घेऊन बागेमध्ये सहज फिरण्यासाठी म्हणून आली. पूर्वनियोजित परंतु सहज अशी आमची भेट झाली. पूनम फार सुंदर होती असे नाही. तिचे डोळे पाणीदार होते. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची चमक दिसत होती. तिचा आवाज मंजूळ होता. बोलण्यात गोडवा होता. ती बोलताना सुंदर वाटत होती. तिचे बोलणे ऐकताना चांदीच्या घंटेचा आवाज ऐकल्यासारखे वाटे. काही असो, ती मला आवडली होती एवढे खरे. आम्ही जेव्हा जेव्हा भेटत असू तेव्हा तेव्हा ती एक विशिष्ट अंतर राखून राहते असे मला आढळून आले. कदाचित तिच्या संकोची स्वभावामुळे होत असेल असे मला वाटले. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होती. मी तिला एकदा स्पष्ट विचारले की तिला मला भेटायला आवडत नाही का? त्यावर तिने गुळीमुळीचं उत्तर दिलं. एकदा आम्ही सिनेमाला गेलो असताना ती दुसऱ्या एका मुलाबरोबर सिनेमाला आलेली आढळली. मी तिला सहज भेटल्यासारखे दाखवून भेटलो. मला पाहून थोडी दचकली असे मला वाटले. पूनमची बाजू. त्या दिवशी रुपालीला भेटायला गेले होते. तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारत असताना एक मुलांचा ग्रुप कॅन्टीनमध्ये आला. त्या ग्रुपमध्ये अभय होता. माझ्या समोरच्या दूरच्या टेबल जवळ तो बसला होता. तिथून तो मधून मधून माझ्याकडे पाहत होता. मी त्याला आवडले आहे हे माझ्या लक्षात आले. नंतर आमची एका बागेत भेट झाली. मी रुपाली बरोबर फिरत असताना तो समोर आला. ही भेट पूर्वनियोजित परंतु सहज अशी होती हे माझ्या लगेच लक्षात आले. त्याला मी आवडले आहे हे मला लगेच कळाले. अशा गोष्टी बायकांना लगेच कळतात. खरे म्हणजे त्या दिवशी त्याने त्याच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मला बघितले तेव्हाच तो माझ्या प्रेमात पडला आहे हे मी ओळखले. अभय स्वभावाने तसा चांगला होता. मला तो मित्र म्हणून आवडला होता. परंतु जीवन सहचर म्हणून त्याच्याकडे मी पाहणे शक्य नव्हते, कारण माझे अगोदरच एका दुसऱ्या मुलावर प्रेम होते. हेमंत व मी फार वर्षापासून एकमेकांना ओळखत होतो. आमचे भावबंध जुडले होते. एकमेकांना कायमची साथ द्यायची हे आम्ही अगोदरच ठरविले होते. हेमंत व मी त्याचे शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीला लागल्यानंतर लग्न करायचे असे केव्हाच ठरविले होते. अभय श्रीमंत होता. त्याचे वडील काकासाहेब हे शहरातील एक बडे प्रस्थ होते, तर हेमंत मध्यमवर्गीय होता. स्थळ म्हणून अभय कोणालाही आकर्षक वाटला असता. परंतु प्रेम हे गरीब श्रीमंत वगैरे बघून होत नसते. मी त्याला उत्तेजन द्यायचे नाही असे ठरवले. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर मैत्री तोडायची नाही असेही ठरवले. हेमंतची बाजू. त्या दिवशी सिनेमाला मी व पूनम गेलो होतो. सिनेमा सुटल्यावर अकस्मात आमची भेट अभयशी झाली. त्याला पूनम अगोदरपासूनच ओळखत होती. मी व पूनम सिनेमाला आलो ते त्याला आवडले नाही हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. हा बेटा पूनमवर प्रेम करीत असणार हेही मी ओळखले. मी पूनमला त्याच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. आम्ही एकत्र चहा घेतला आणि नंतर निरोप घेतला. तो मधूनमधून पूनमला भेटतो. पूनमशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतो. पूनमने त्याला उत्तेजन अजिबात न देताही तो वारंवार तिला भेटण्याचा प्रयत्न करतो. एक दिवस तो पूनमला लग्नाचे विचारणार हे सर्व वेळोवेळी मला पूनमकडून कळत होते. तो स्वभावाने चांगला होता. तो मित्र म्हणून चांगला आहे याही गोष्टी मला वेळोवेळी पूनमकडून कळत होत्या. एक दिवस त्याला माझे व पूनमचे प्रेम लक्षात येईल आणि तो तिचा नाद सोडेल असे आम्हाला वाटत होते. तसे स्पष्ट पूनमने त्याला सांगावे असे मी तिला सांगितले, पण पूनमच्या संकोची व भिडस्त स्वभावात ते बसत नव्हते. अभय. आता पूनम भेटली की तिला मागणी घालावी असे मी ठरवीत असे, परंतु तिला भेटल्यावर माझी जीभ लोळी पडत असे. तिने नाही म्हटलं तर त्यापेक्षा विचारणेच नको असे वाटे. तिच्या मैत्रीला आपण दुरावू असे वाटत होते. 1 वर्ष तसाच निघून गेला. मी पास होऊन वडिलांना त्यांच्या कारखान्यात मदत करू लागलो. हल्ली आमच्या भेटीही कमी होत होत्या. माझ्या लग्नाची बोलणी घरात सुरू झाली. काकासाहेब, अभयचे वडील. अभय आता कारखान्यात बऱ्यापैकी रुळला होता.
हळूहळू कारखान्याची धुरा त्याच्याकडे सोपवून आपण निवृत्त व्हावे असा विचार माझ्या मनात होता. आतापर्यंत कारखाना ऊर्जितावस्थेला आणण्यासाठी मी अतोनात परिश्रम घेतले होते. माझ्या आवडत्या गोष्टीला मला वेळ देता आला नाही. कारखाना अभयवर सोपवावा, कारखान्यातील लक्ष कमी करावे. आता आपल्याला आवडतात त्या गोष्टी कराव्यात असा विचार होता. त्याचे लग्न झाले म्हणजे त्याला स्थैर्यही येईल. त्याच्या मित्रांबरोबर भटकणेही कमी होईल. तो कारखान्यात जास्त लक्ष घालू शकेल आणि घरातही जास्त लक्ष देईल. तिलाही व्यापातून सवड मिळेल. असा सर्व विचार करून आम्ही त्याचे लग्न करायचे ठरवले. त्याने अगोदरच काही ठरवले नाही ना याची त्याच्याजवळ चौकशी केली. त्यानंतर त्यांनी कुणी पूनम नावाची एक मुलगी त्याला आवडते, तिच्याबरोबर त्याची ओळख आहे आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे आहे असे त्यांनी सांगितले. तिच्या वडिलांचे नाव विचारता त्याने माधवराव म्हणून सांगितले. ते कुठच्या तरी ऑफिसमध्ये हेड क्लार्क आहेत. जास्त चौकशी करता तो माझा बालपणीचा मित्रच निघाला. मी त्याला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. माधव व मी एकाच शाळेत एकाच वर्गात एका बाकावर बसत होतो. 10वी नंतर मी शहरात आलो. नंतर आमचा काही विशेष संबंध आला नाही. आता या निमित्ताने संबंध जोडण्याचा योग आला. याबद्दल आम्हा दोघांनाही आनंद झाला. अभयच्या बोलण्यावरून त्या दोघांनी परस्परांना पसंत केले आहे असे मला वाटते, असे मी माधवला सांगितल्यावर त्यालाही आनंद झाला. दुसऱ्या दिवशी पूनमला घेऊन त्या सर्वांना आमच्या घरी बोलावले. पूनम, बाबांनी मला दुसऱ्या दिवशी काकासाहेबांकडे जायचे आहे असे सांगितले. काकासाहेब बाबांचे बालपणीचे मित्र आहेत असेही कळाले. काकासाहेबांकडे काही फंक्शन असेल आणि आम्हाला बोलावले असेल असे मला वाटले. तिथे आम्ही गेलो तर वेगळेच फंक्शन होते असे लक्षात आले. मला दाखवण्याचा बघण्याचा कार्यक्रम होता. तिथे मी काहीच बोलू शकले नाही. घरी गेल्यावर सविस्तर बाबांना सांगू असे मी ठरवले. बाबा माझ्यावर सक्ती करणार नाहीत याची मला खात्री होती, परंतु कसले काय. घरी जाताना आमच्या रिक्षाला अपघात झाला. मला मुळीच लागले नाही. आईला किरकोळ लागले, परंतु बाबांना फ्रॅक्चर होऊन दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. विशेषतः त्यांच्या डोक्यावर मार लागला होता. त्यांना धक्का पोहोचेल असे काही करू नका म्हणून डॉक्टरांनी सूचना दिली होती. बाबा शुद्धीवर आल्यावर त्यांनी एकच ध्यास घेतला, पुढील सर्व बोलणी होऊ द्यात. मला मुलीचे लग्न पाहायचे आहे. बाबांच्या अशा बिकट परिस्थितीत मला कोणाजवळ काही बोलता येईना. काकासाहेबांना कळले तसे ते लगेच हॉस्पिटलमध्ये आले. मोठ्या डॉक्टरांना भेटून त्यांनी ऑपरेशन, औषधोपचार वगैरेसाठी 1,00,000 रुपये डिपॉझिट हॉस्पिटलमध्ये भरले. आई व मला घाबरू नका, सर्व काही व्यवस्थित होईल म्हणून सांगितले. आम्हाला संकोच वाटू नये म्हणून 25,000 रुपये ड्रायव्हर बरोबर पाठवून दिले. जे जे होत होते ते पाहण्याशिवाय मला काहीच गत्यंतर नव्हते. हेमंतबद्दल आई वडिलांना सांगण्यासाठी मला संधीच मिळाली नाही. हेमंत, गोष्टी इतक्या झपाट्याने घडल्या गेल्या की मला काही उलगडा होत नव्हता. 15 दिवस मला पुन्हा भेटली नव्हती. मी फोन केला तर ती धड उत्तरही देत नव्हती. तिचे वडील खूप आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत तेवढेच मला कळाले. नंतर त्यांना अपघात झाल्याचे कळाले. एक दिवस पूनमने मला बागेत भेटण्यासाठी बोलवले. तिथे तिने सर्व हकीकत सविस्तर मला सांगितली. बोलताना ती सारखी रडत होती. काकासाहेबांच्या उपकाराखाली ती तबली गेली होती. दुसरीकडे बाबांना धक्का बसू नये म्हणून तिला काळजी घ्यायची होती. त्या बिकट परिस्थितीत आईलाही ती काही सांगू शकत नव्हती. सर्व बाजूनी तिची कोंडी झाली होती. मलाही अजून नोकरी मिळाली नव्हती. काका साहेबांचे पैसे फेडायचे म्हटले तर मी कुठून फेडणार होतो. मी तिला धीर दिला. सर्व काही व्यवस्थित होईल म्हणून सांगितले. हे सर्व बोलणे पोकळ आहे हे तिला व मला कळत होते. अभय, सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या पटपट घडू लागल्या. बाबांनी माझे म्हणणे ऐकणे, पूनमच्या बाबांना दुसऱ्या दिवशी घरी बोलावणे, पूनमने काहीही विरोध न करता मूकसंमती देणे. मी पूनमला प्रपोज करायला उगीचच घाबरत होतो. माझ्या मनात जे होते तेच तिच्या मनात होते. तिच्या बाबांचा अपघात झाला तेवढेच काय त्यात वाईट झाले. बाबा बरे होऊन घरी येईपर्यंत आम्हाला वाट पाहणे भाग होते. महिन्याभरात बाबा घरी आले. पुढे लग्नाची तारीख ठरवली. पत्रिका वाटण्यात आल्या आणि एक दिवस आमचे लग्नही झाले. त्या दिवशी कॅन्टीनमध्ये तिला पाहिल्यानंतर मी जो संकल्प सोडला होता तो पूर्ण झाला होता. पूनम, सगळ्या गोष्टी इतक्या जलद घडत गेल्या की मला पुढे त्या थांबविणे शक्य झाले नाही. बाबांचे आजारपण, बाबांच्या मनाविरुद्ध काही घडून देऊ नका, नाहीतर कदाचित विपरीत परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होईल म्हणून डॉक्टरांनी दिलेला सल्ला, आईचा आनंद, काकासाहेबांची लगबग, अभयचे माझ्यावरील प्रेम, मी व हेमंत या दोघांची तडफड, सर्व काही मी उघड्या डोळ्यांनी बधीर होऊन पाहत होते. मी लग्नाला विरोध करू शकत नव्हते. अभय, माझा आनंद गगनात मावत नव्हता. 4 वर्षापूर्वी मी पूनमला पाहिले, त्यानंतर जे स्वप्न उराशी बागडले ते आज पुरे झाले होते. पूनमशी माझा विवाह संपन्न झाला होता.
माझ्या व तिच्या आईबाबांना खूप आनंद झाला होता. सर्व आनंदात दिसत होते. पण माझी पुढं मात्र अपेक्षेप्रमाणे आनंदात दिसत नव्हती. ती प्रत्येक वेळी चेहऱ्यावर खोटे हसू आणत आहे असे मला वाटत होते. सगळ्यांना तिचा डोळे भरून आलेला चेहरा माहेर सोडून जाणार म्हणून असावा असे वाटत होते. पूनम जरा जास्तच भावनाप्रधान आहे असे एक दोघांकडून बोलतानाही मी ऐकले. हेमंतही लग्नाला आवर्जून आला होता. त्याचा चेहराही मला खिन्न दिसत होता. पूनमच्या मनाविरुद्ध तर लग्न होत नाही ना, असा विचार माझ्या मनात चमकून गेला. पूनमला मी स्पष्टपणे तू माझ्यावर प्रेम करतेस ना, तुला माझ्याशी लग्न करायचे आहे ना, असे आतापर्यंत कधीच विचारले नव्हते. ती ज्या अर्थी विरोध करत नाही त्या अर्थी तिला सर्व काही पसंत आहे असे मी सोयीस्करपणे धरून चाललेलो होतो. नीट विचार करता ती कदाचित नाही म्हणेल म्हणून मी घाबरत होतो असे मला वाटते. मी तिला स्पष्टपणे विचारणे आवश्यक होते. माझे पूनमवर अपरंपार प्रेम होते. तिच्या मनाविरुद्ध काही घडावे असे मला कधीच वाटले नव्हते. ती सदैव सुखी असावी हेच मला वाटत होते. पूनम. लग्न झाले आणि रात्र आली. पहिल्या रात्री मी दमले म्हणून सुटका झाली असती. कदाचित सत्यनारायण झाल्याशिवाय आम्हाला एका खोलीत झोपू दिले नसते. आम्ही लगेच मधुचंद्रासाठी काश्मीरला जाणार होतो. केव्हा ना केव्हा ती रात्र, तो प्रसंग येणार होता. जो प्रसंग आनंदाचा असतो, आयुष्यात एकदाच येणारा असतो, जो यावा असे प्रत्येकाला वाटत असते, पण तो येऊच नये असे मला वाटत होते. आतापर्यंत अनेक कारणांनी जे मी बोलू शकले नाही ते बोलणे आवश्यक होते. मला माझ्या आयुष्याची सुरुवात अभयला सगळं काही सत्य सांगून करायची होती. जर मी गप्प राहिले असते तर तो अभयचा विश्वासघात ठरला असता. मला माझ्या आयुष्याच्या जोडीदाराचा विश्वासघात करायचा नव्हता. अभय. आम्ही हाऊसबोटमध्ये पोचल्यावर पूनमने तिला मला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे असे सांगितले. तिचा चेहरा गंभीर होता. तिच्या चेहऱ्यावर भय दाटून आले होते. पूनम शांतपणे सावकाश बोलत होती. मधून मधून ती थांबत होती. मधून मधून तिला गहिवरून येत होते. सर्व सांगत असताना तिला किती क्लेश होत आहे ते स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत होते. आणि ते सर्व ऐकताना माझ्या कानात गरम शीस ओतल्यासारखे मला वाटत होते. मला प्रथमपासून ज्याची भीती वाटत होती तेच ती सांगत होती. पूनम हेमंतवर प्रेम करीत होती. हेमंतला नोकरी लागताच दोघे आपापल्या घरी सर्व काही सांगणार होते. त्या दिवशी अकस्मात एक साधे कसले तरी फंक्शन आहे म्हणून ती आमच्या घरी आली होती. तिच्या बाबांनी कशासाठी आपण जात आहोत हे तिला सांगितले नव्हते. आमच्या इथे काहीच बोलू शकत नव्हती. घरी गेल्यावर पुन्हा बाबांना सर्व काही सांगणार होती. पण तो दुर्दैवी अपघात झाला आणि सर्व चित्रच बदलले. नंतर सर्व घटना इतक्या भराभर घडल्या की पूनम सुन्न होऊन गेली. एकीकडे बाबांच्या प्रकृतीची काळजी, त्यांना धक्का बसू देऊ नका म्हणून डॉक्टरांनी घ्यायला सांगितलेली खबरदारी, दुसरीकडे आईचा आनंद, वेगाने घडणाऱ्या घटना, यामुळे पूनम काही बोलू शकली नाही. तिला कोणत्याही परिस्थितीत माझा विश्वासघात करायचा नव्हता. सर्वस्व अर्पण करण्याअगोदर तिला सर्व काही मला सांगून टाकायचे होते. सर्व काही सांगून ती स्तब्ध बसून राहिली. आम्ही दल सरोवरात सजवलेल्या स्वतंत्र बोटीमध्ये होतो. बाहेर नीरव शांतता होती. सरोवराच्या पाण्यावर वाऱ्यामुळे मंद लाटा येत होत्या. पौर्णिमा होती. सर्वत्र शुभ्र चांदणे पडले होते. थंडी जाणवत होती. दोघांच्याही मनात आग पेटली होती. माझ्या मनात पश्चातापाची, तिला अगोदर सर्व काही का नाही विचारले याबद्दलची, तर पूनमच्या मनात हे सर्व सांगताना आलेल्या विलक्षण ताणाची. शेवटी मी शांतता मोडली. आता आपण झोपूया, उद्या यावर बोलू. पूनमने मला तुम्ही रागावलाय का असे विचारले. त्यावर मी नाही, परंतु मी उदास झालो आहे असे सांगितले. पूनम. दुसऱ्या दिवशी अभय काय बोलणार म्हणून मला रात्रभर झोप आली नाही. आम्हाला ज्यामुळे झोप येणार नव्हती त्यापेक्षा वेगळ्याच कारणाने झोप आली नव्हती. अभय ही रात्रभर तळमळत होता. दुसऱ्या दिवशी अभय जे काही बोलला ते ऐकून मी स्तब्ध झाले. तो बोलला, मी अजिबात रागवलेला नाही. रात्रभर विचार करून मी शांतपणे निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत आपण दोघांनी एकत्र राहणे बरोबर नाही. तू वेळीच सर्व परिस्थिती मला समजावून सांगितली असती तर मी त्यातून कोणालाही न दुखवता मार्ग काढला असता. परंतु जे झाले ते झाले. त्याला काही इलाज नाही. मी स्वार्थी नाही. माझे तुझ्यावर निस्वार्थ प्रेम आहे. तुझ्या सुखात माझे सुख आहे. तू दुःखी असशील, मनातल्या मनात कुढत असशील तर मी सुखी कसा असू शकेल? असा संसार म्हणजे जुलमाचा रामराम ठरेल. तूही सुखी होणार नाही आणि मीही सुखी होणार नाही. कदाचित आपण दोघे सर्व काही विसरून जाऊ आणि आपला संसार सुखाचा होईलही. पण मला हे पसंत नाही. मी यावर उपाय शोधून काढला आहे.
मी तुला हेमंतची माझ्याकडे ठेवलेली ठेव समजतो. ती ठेव त्याच्याकडे सुरक्षितपणे पोहोचवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. आपण पती-पत्नी नाही, परंतु चांगले मित्र होऊन राहू शकतो. 8 दिवसांनी ठरवलेल्या वेळी आपण परत जाऊ. इथे आलोच आहोत तर काश्मीर व्यवस्थित पाहून घेऊ. आपण आनंदाने मित्र म्हणून ही परिस्थिती एन्जॉय करूया. उगीच चेहरे लांब करून बसण्यात काही अर्थ नाही. तिथे गेल्यावर सर्व परिस्थिती तुझ्या व माझ्या बाबांना समजावून सांगू. आपण हेमंतला भेटू. त्यालाही सर्व काही सांगू. आपण घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज करू. परस्पर संमतीने आपल्याला सहज घटस्फोट मिळेल. हेमंतला मी माझ्या किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कारखान्यात नोकरी लावून देईल. मी तुमच्या दोघांचे लग्न लावून देईल. तू काळजी करू नकोस. हे मी रागाडी म्हणत नाही आहे. कारण तुझ्या सुखातच माझे सुख आहे. त्यानंतर 6 महिन्यांनी एका पतीने पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले म्हणून वर्तमानपत्रात छोटीशी बातमी आली.